काय भावना आहेत, काय सांगत आहे? एक अतिशय सुंदर असा उपक्रम SGGS तर्फे आज स्कूल कनेक्टच्या माध्यमातून राबवण्यात आला कुसुम सभागृहामध्ये. आणि खऱ्या अर्थाने नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 लागू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशन कशा पद्धतीने घ्यावं, त्यांच्याकडे काय चॉईसेस आहेत, SGGS कुठले कुठले कोर्सेस ऑफर करते किंवा टेक्निकल एज्युकेशन ओव्हरऑल कशा पद्धतीने प्रोग्रेसिव्ह आहे, याबद्दल सगळ्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या क्लिअर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम झाला. अनेक विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतला आणि SGGSने असंच हे करत राहावं, विद्यार्थ्यांचं जे नॉलेजमध्ये भर टाकत राहावं आणि विद्यार्थ्यांना एक कॉन्फिडन्स द्यावा की त्यांना NEPमध्ये टेक्निकल एज्युकेशन घेतल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं जो त्यांना बळ असतं ते त्यांना ह्या कार्यक्रमातून, अशा कार्यक्रमातून मिळतं. त्याच्यावर माझी नक्कीच खात्री आहे. आणि म्हणून मी SGGS आणि त्याच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आणि नांदेड हा जे एज्युकेशन हब झालेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर नांदेडचेच नव्हे तर इतरत्र जिल्ह्यातले सुद्धा विद्यार्थी इथे शिकायला येत आहेत. त्या सगळ्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपण करिअर चांगलं देऊ शकतो याच्यासाठी हा एक मार्ग दाखवणारा आजचा कार्यक्रम होता असं मला वाटतं. आज SGGS इंजिनिअरिंग कॉलेज तर्फे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्कूल कनेक्ट हा कार्यक्रम राबवला गेला. खरं म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये अनेक शाखा असताना सुद्धा आज नांदेडसारख्या ठिकाणी आपण बघतोय किंवा महाराष्ट्रातही काही ठराविक शाखा सोडल्यात इतरत्र ॲडमिशन घेण्यासाठी उदासीनता दिसते किंवा त्याची माहिती नसल्याचा अभावही आपल्याला जाणून येतो. आणि म्हणून इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेताना कुठल्या कुठल्या शाखांमध्ये करिअर करण्याच्या संधी आहे, भविष्यात अजून एका शाखेत ॲडमिशन घेताना त्याचा कल दुसऱ्या शाखेत असेल तर मेजर आणि मायनर अशा 2 डिग्री आपण एकत्र घेऊ शकतो, 2 शाखांमधलं ज्ञान आपण घेऊ शकतो. हा एक मुख्य नवीन शैक्षणिक धोरणाचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हाही आज या निमित्ताने उद्देश होता. आणि SGGS इंजिनिअरिंग कॉलेजसारखं एक अत्यंत सुसज्ज असं महाविद्यालय या नांदेड नगरीचं शान आहे, त्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या महाविद्यालयाच्या द्वारे चालवले जाणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक सर्वांगीण विकास होण्याच्या साठी हे महाविद्यालय कशा पद्धतीने उपक्रम राबवतं याची एकंदरीत माहिती व्हावी हा उद्देश या निमित्ताने होता. आणि एक अत्यंत सुंदर असा उपक्रम SGGS इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून राबवला गेला आहे. नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. परंतु या बाईटच्या माध्यमातून, तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून माझी सगळ्या विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की आज काळ बदलत चाललेला आहे, काळाची आव्हानं बदलत चालली आणि येणाऱ्या काळात AI सारखं तंत्रज्ञान असेल किंवा खूप वेगवेगळ्या मागण्या येणाऱ्या काळात भविष्यात या विद्यार्थ्यांकडनं राहणार आहे. त्याच्यामुळे एकसुरीपणा आपल्या विद्यार्थ्यांच्या करिअरकडे न बघता कुठल्या क्षेत्रात काय काय वॅकन्सीज आहे आणि कुठे कुठे काय संधी आहे याचा शोध घेऊन आपण त्या मार्गाने जाऊ, हीच या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करते. निश्चितच येणारं भविष्य हे या SGGS इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आपल्या नांदेड नगरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक चांगलं भविष्य देण्यात कार्यरत राहील. धन्यवाद.